टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज सकाळी 5 वाजल्यापासून मला काही गावकऱ्यांचे फोन आलेले होते की शहागडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे। यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस तक्रारी झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने मी पंचनामा आणि पुढच्या कारवाई केलेल्या आहेत। आज रोजी परत वारंवार फोन आल्यामुळे मी सकाळी 5 वाजता निघालो। त्यानंतर आम्ही पथक बोलून घेतलं। पथक घेतल्यानंतर आम्ही गस्त करत होतो शहागड परिसरामध्ये आणि आपेगाव वगैरे तिकडून मग पुलावर ज्यावेळेस आलो की आम्हाला लक्षात आलं की इथं 3 ट्रॅक्टर ह्या आपल्या पुलाखाली शहागड चौकीच्या म्हणजे शहागड पुलाच्या खाली उत्खनन करत असलेले रेती उत्खनन करत असलेले दिसले। मग आता मागच्या वेळेस आम्हाला असा अनुभव होता की आम्ही शहागडकडून घुसलो की ते तिकडून पुढून बीडकडे निघून जायचे, म्हणून मी 2 आमचे सदस्य शहागडकडून टाकले आणि मी बीडकडून तिकडून मध्ये आलो। मग आमच्या इकडच्या सदस्यांना ते पाहिल्यानंतर ते ट्रॅक्टर पळू लागले। पळत असताना आम्ही पुढून आल्यानंतर आमचे काही वाहनाचा म्हणजे त्या नदीमध्ये पळत नाही, त्याच्यामुळे आम्ही उतरल्यानंतर आमचा ड्रायव्हर खाजगी ड्रायव्हर आहे, आम्हाला तर खाजगी गाड्याच वापरावं लागतं अशा वेळेस। खाजगी ड्रायव्हर उतरला, त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु जो काही जुमान नाही। अचानक गाडी चालू केली, ट्रॅक्टर चालू केलं आणि त्याला ढकलून दिलं। थोडासा बऱ्यापैकी मुक्कामार लागलेला आहे। त्यानंतर मी ट्रॅक्टरच्या समोरून थांबण्याची विनंती केली, परंतु त्यांनी काही थांबले नाही आणि जोरात ट्रॅक्टर पुढे नेला आणि नेल्यानंतर तिथं खड्डे असल्यामुळे ते ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे तो ड्रायव्हर उतरला खाली आणि त्याच्या इतर 3 साथीदाराला बोलून घेतलं। बोलून घेतल्यानंतर त्यांनी चौघांनी मला चौघांनी घेरलं आणि हातात काट्या बिट्या होत्या, बहुतेक रॉड बी असू शकतो। मग त्यांनी ह्याला आज खतमच करायचं म्हणून या पद्धतीनं हे करत होते। मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही थांबत नव्हते। म्हणून आता माझ्या जीवाला प्रचंड म्हणजे भीती पण निर्माण झाली होती आणि जीवाला धोका निर्माण झाल्यामुळं आणि बाकीचे सुद्धा लोक येत असल्याचे दिसत होते पुलावरून, त्यामुळे मी स्वतः हवेमध्ये सांगितलं की बाबा माझ्याकडे बंदूक आहे आणि माझ्याजवळ येऊ नका, म्हणून मी स्वरक्षणासाठी हवेमध्ये 4 राऊंड फायर केले। त्यानंतर ते तिथून पळून गेले। त्यानंतर मग मी जी काही प्रशासकीय कार्यवाही आहे ती ट्रॅक्टर्स आम्ही जप्त करून, बाकीचे पथकाचे लोक तोपर्यंत आलेले होते, त्यांना घेऊन आम्ही जप्त केलं। जप्त करून तहसीलमध्ये लावण्यात आलेला आहे। त्यानंतर मी गोंदी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे व आता जस्ट मी मेडिकल करून या ठिकाणी आलेलो आहे। मुद्देमाल आता ट्रॅक्टरची किंमत जवळपास 5.5 लाखाचा एका ट्रॅक्टरची आहे। 2 ट्रॅक्टरची मिळून 11 लाखाच्या जवळपास जातो आणि गौण खनिजाची जी रक्कम आहे ती जवळपास 2.5 लाखापर्यंत जाते। किती आरोपी होते ते? आरोपी तिथं मला अटॅक केलेले 4 आरोपी होते। बाकीचे वाळू भरून देण्याकरता 10 ते 15 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। दाखल झालाय का? हो, गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आता पुढील कारवाई सुरू आहे।